लहान मुलांचा सुद्धा आपल्याला इथे मोठ्या पद्धतीने समावेश पाहायला मिळतोय। मोठ्या प्रमाणात लहान मुलं सुद्धा इथे आपल्याला पाहायला मिळतात। ढोल ताशा पथकं असू देत किंवा त्याचबरोबर इतर खेळ असू देत, हे सर्व खेळ ही लहान मुलं सादर करतात। तर आपण एक दृश्य पाहतोय, अगदी मोटरसायकल यात्रा सुद्धा आता काढण्यात आलेली आहे आणि या रॅलीमध्ये आता आपण ही दृश्य पाहतोय। या बुलेटवर आई आणि तिचा मुलगा बसलेला आहे आणि त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची आणि त्याचबरोबर जिजाऊंची वेशभूषा साकारलेली आहे। अगदी पारंपरिक पोशाखामध्ये या सर्व स्त्रिया इथे आपल्याला पाहायला मिळत आहेत, तसंच पुरुष मंडळी सुद्धा यामध्ये सहभागी झालेली आहे। बुलेट रॅली निघालेली आहे। गिरगाव मधली ही दृश्य आपण पाहतोय। तर गिरगावमध्ये दरवर्षी बुलेट रॅली काढली जाते आणि या बुलेट रॅलीवर सर्व महिला वर्ग छान सुंदर सजून पारंपरिक वेशभूषेमध्ये सहभागी होत असतात। आणि आता ही आजची दृश्य आपण झी 24 तासवर पाहतोय। बालशिवाजीचं रूप घेतलेला हा लहान मुलगा आपल्याला दिसतोय आणि त्याची आई। बुलेट रॅली आता निघालेली आहे। गिरगाव मधली ही दृश्य आपण पाहतोय। तर गिरगाववरून अधिक माहिती देण्यासाठी आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत आमच्या प्रतिनिधी मनश्री पाठक, त्याचबरोबर डोंबिवलीवरून आपल्या सोबत जोडल्या गेलेल्या आहेत आमच्या प्रतिनिधी सीमा आढे आणि नाशिकवरून सागर हे आमचे प्रतिनिधी आपल्याला अधिकची माहिती आपल्यापर्यंत पोहोचवणार आहे। पहिल्यांदा आपण जाणार आहोत गिरगावमध्ये। मनश्री, आपण पाहतोय मातृभाषेला साथ घालूया, मराठी भाषा अभिजात हा उपक्रम हाती घेतलेला आहे। कशा पद्धतीचे एकूण वातावरण आहे आणि कोणकोणते उपक्रम राबवले जात आहेत? नक्की गिरगावमध्ये तर उत्साहाचं वातावरण आहे आणि आता कोळी बांधव हे सुद्धा या शोभायात्रेमध्ये दाखल झालेले आहेत। आपण इथे बघितलं तर मधुलक्ष्मी ही बोट आणण्यात आलेली आहे आणि विशेष बोटीचा देखावा इथे सादर करण्यात आलेला आहे। मधुलक्ष्मी बोट, त्यासोबतच कुलाबा कोळीवाडा इथून हे आलेले आहेत। मला सांगा की हे सगळं खरं आहे का सोन्याचं घातलेलं? मी ओरिजिनल कोळी आहे, मी देखावा करत नाही ते। आणि मी मुंबईचा कोळी, कुलाबा कोळीवाड्यात राहतो मी। वेगळी म्हणजे बोट स्वरूपातली बाईक इथे आपण बघतो आहोत। बोट स्वरूपातली बाईक आणि हे काय चॉकलेट? सोन्याचं कॉईन नका देऊ मला, चॉकलेट असेल तर द्या। बरं, त्यांनी चॉकलेट स्वरूपातलं सोन्याचं कॉईन दिलंय, नंतर घेईन मी। तर इथे मधुलक्ष्मी ही बोट तर आणण्यात आलेली आहे। सोबतच इथे आपण बघतोय की डोक्यावरती होडी परिधान करून, खरं तर आज पेटे परिधान केले जात आहेत। त्यासोबतच अनेक वेगवेगळ्या वेशभूषा अर्थातच मराठी संस्कृती दाखवणाऱ्या वेशभूषा परिधान केल्या जात आहेत। मात्र होडी सुद्धा परिधान करण्यात आलेली आहे आणि हे कोळी बांधवांची त्यांची मुलं सुद्धा, चिमुकली लेकरं सुद्धा ही या ठिकाणी आलेली आहेत। आणि मागे आपण बघितलं तर ढोल ताशा पथकाचं सादरीकरण सुरू आहे आणि सोबतच काही साहसी खेळ हे सुद्धा दाखवले जातात। साहसी खेळ कशा पद्धतीने सादर केले जातात ते आपण बघणार आहोत। साहसी खेळांमार्फत मराठी संस्कृतीचं दर्शन इथे घडवलं जातंय। एक वेगळ्या पद्धतीचे साहसी खेळ हे खेळवले जात आहेत। मला सांग की कोणकोणते खेळ खेळलीस तू आतापर्यंत? काय 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 कोणकोणते खेळ खेळलीस तू आतापर्यंत? याला हुला हूप म्हणतात। ह्याचे वेगवेगळे ट्रिक्स असतात, जसे की एस्केलेटर केलं मी आता, आयसोलेशन केलं, मग रिव्हर्स एस्केलेटर केलं। करून दाखवशील का एखादा खेळ मला? तर अगदी चालता बोलता हे साहसी खेळ आता केले जात आहेत। शोभायात्रा पुढे सरकतीये आणि साहसी खेळांच्या माध्यमातून सुद्धा मराठी संस्कृतीचं दर्शन घडवलं जात आहे। जसं तू म्हणालीस की मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळालेला आहे, त्यासोबत हा एक उत्साह आपल्याला बघायला मिळतो। मराठी भाषेचा बोली भाषा म्हणून जास्तीत जास्त वापर केला जावा, रोजच्या जगण्यामध्ये मराठी भाषा वापरली जावी याच्यासाठीचा सुद्धा आग्रह आणि ही तरुणी अतिशय आखीव देखीव पद्धतीने, अतिशय सुबक आणि सहजतेने हे साहसी खेळ सादर करते। अनेक साहसी खेळ आज आपल्याला इथे बघायला मिळणार आहेत। यामध्ये दांडपट्टा सुद्धा असणार आहे। इतकंच नाही तर अनेक घोडेस्वार हे सुद्धा या शोभायात्रेत सहभागी होणार आहेत आणि हे साहसी खेळांचं प्रदर्शन करत करत ही शोभायात्रा आता पुढे सरकते आहे। तर आपण पाहतोय अगदी सुंदर पद्धतीने गिरगावमध्ये शोभायात्रा निघालेली आहे आणि तिथे कोळी बांधव सुद्धा उपस्थित आहेत, त्यांनी सुद्धा यामध्ये सहभाग घेतलेला आहे।